नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. चला तर या महिन्याच्या निमित्ताने आपण तुमच्या भौतिकवादी जीवनाला घेऊन एक छोटंसं मार्गदर्शन टॅरोमधनं बघूया काय येत आहे. अरे वा, तर पहिलाच कार्ड आलेला आहे 3 ऑफ वॉन्ड्स. तर मंडळी, जर तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, खूप मेहनत घेत आहात, परिश्रम घेत आहात वगैरे, आणि तरी तुम्हाला असं वाटत असेल की काहीच घडताना दिसत नाही, काहीच होत नाही, तर हा कार्ड सगळ्यात आधी हे सांगत आहे की तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेत आहात, त्या इच्छा हळूहळू नक्कीच म्हणतात ना, आता दिसण्यास तुम्हाला सुरुवात होतील. म्हणजे हळूहळू जे तुम्ही पेरताय, जे काही तुम्ही पेरलेलं आहे ना, ते उगवण्यास तुम्हाला दिसू लागेल इथे तिथे. कदाचित तुम्हाला असे काही निशाणी पण दिसत असतील, पण तुम्ही फार तिथे लक्ष देत नाही आहात असं मला वाटतं आहे. आणि मला असंही खूप जास्त जाणवतं की तुम्ही खूप त्या ठिकाणी ना असे एकदम लक्ष देऊन आहात. आणि काही जणांच्या बाबतीत तर मी हे म्हणेन की अगदी 24 तास तोच विचार सुरू असतो. तर ह्या कार्डमधून का माहीत नाही कोणास ठाऊक, पण मला हेही सांगावंसं वाटतं की मंडळी, जर स्वतःचं लक्ष हलवा, जरा दुसरीकडे लक्ष केंद्रित करा, तर तुम्ही ज्या गोष्टीची इतकी वाट बघताय ना, ती तुमच्यासमोर कधी येऊन उभी राहील हे तुम्हाला कळणारही नाही. पण जरा तुम्हाला डिटॅच व्हायची गरज आहे, थोडं लेट गो करायची गरज आहे. विसरून जा, सोडून द्या असं म्हणत नाही आहे, फक्त डिटॅच व्हा. फार हे सांगेन की अगदी तुमच्या खूप जास्त भावना त्या गोष्टींना लावू नका. स्वतःच्या त्या म्हणजे ब्रह्मांडाच्या मर्जीने त्या गोष्टींना मॅनिफेस्ट होऊ द्या, हे सांगेन. दुसरा बघू काय संदेश येत आहे. द चॅरियट. तर इथे काही जणांना काही गोष्टींबाबतीत ना ठाम राहायची गरज आहे, काही गोष्टींबाबतीत निश्चय घ्यायची गरज आहे, आणि ते घेऊन निश्चित राहा. समोर काही जर असं म्हणेन की अजून काही पर्याय आले, काही म्हणतात ना, काही चॅलेंजेस आले, काही ऑब्स्टॅकल्स वगैरे असे काही आले, तर लगेच गोंधळून जाऊ नका. अरे नको नको नको, ते जाऊ दे, मी दुसरं काहीतरी करतो किंवा करते, असं करू नका. जे आहात त्याच्यावरती ठाम राहा आणि त्याच मार्गावरती चाला. हेच ब्रह्मांड तुमची परीक्षा बघत आहे की तुम्ही किती ठाम होत आहे. आणि काही बाबतीत काही जणं बरोबर इथेच चुकत आहेत की जरा कठीण परिस्थिती आली, कठीण प्रसंग आले, घरच्यांनी नाही परवानगी दिली, हे नाही केलं, ते नाही केलं, की लगेच ढेपाळलं तुमचं, तर दुसरं काहीतरी तुम्ही प्रयत्न करता. इथे चुकताय तुम्ही. ठाम व्हायची गरज आहे आणि जो मार्ग निवडला आहे त्याच्यावरच चालायची गरज आहे. द हायरोफंट हा कार्ड पाहता हे सांगेन की गरज असेल तर तुम्ही जे काही करत आहात त्या बाबतीत तुम्हाला ना कुठेतरी इथे मला तुम्ही ना एका अनुभवी व्यक्तीकडनं सल्ला घ्यायची गरज आहे, हे मला खूप जास्त दिसून येत आहे. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाने करायला जाऊ नका, कदाचित चुकू शकता, हे सांगेन. ती सल्लागार, ती सल्ला देणारी व्यक्ती तुमच्या घरीही असू शकते, पण सल्ला घ्या, हे सांगेन.